नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण येतोय माझे फार्म हाऊस भाग 3. नॉर्मली फार्म हाऊस कुणाचं असतं? त्यामध्ये शेतकरी वर्ग कमी आहे. IT मध्ये काम करणारे किंवा नोकरीत हे असणारे त्यांना सेकंड होम म्हणून एक छोटंसं 1 एकर 2 एकर वगैरे हे क्षेत्र विकत घेतलं जातं आणि आपण त्या ठिकाणी काही लागवड करतो. किंवा काही शेतकऱ्यांची सुद्धा त्यांच्या शेती व्यतिरिक्त ते एक छोटंसं फार्म हाऊस सेकंड होम म्हणून ते तयार करतात. पण माझ्या आजपर्यंत हे पाहण्यात आलं आहे की शक्यतो IT सेक्टर किंवा नोकरी, सरकारी नोकरी, खाजगी नोकरीत ह्याच्यामध्ये कुठेतरी रिलॅक्सेशन साठी म्हणून बरीच जणांची ही फार्म हाऊसेस आहेत. फार्म हाऊस करणाऱ्यांना सगळ्यात मोठा त्रास जो आहे तो आहे मजुरीचा. मजूर मिळत नाही आणि काय लावावं हे कळत नाही. आवडीनुसार मग कुणी जास्वंद लाव, मोगरा लाव, गुलाब लाव, हे लाव, ते हे वगैरे लागवड करत राहतात आणि मग कालांतराने तो खर्च म्हणजे जो वाढत जातो आणि मग त्यानंतर मग त्यात थोडंसं एक नैराश्य येतं. त्यामुळे ज्यांना कुणाला फार्म हाऊस करायचे आहेत त्यांनी लागवड करताना एक विचार करायचा आहे, जी आपण लागवड करूयात ती लाँग टर्म असावी. लाँग टर्म इन द सेन्स म्हणजे एकदा लागल्यानंतर अनेक वर्ष त्याचं उत्पन्न आपल्याला घेता यावं. हा उद्देश यासाठी, अनेक वर्ष उत्पन्न यासाठी की आपला तिथला जो काही आपला जो खर्च आहे, उदाहरणार्थ केअरटेकरचा पगार, लाईट बिल, पाण्याचं बिल, त्यानंतर लागणारी खतं, काही त्याला लागणारी औषधी वगैरे, हा जो खर्च जो आहे ना हा त्यातून निघावा, हा एक उद्देश आहे. अर्थात जितकं क्षेत्र मोठं तितकं हे जास्तीत जास्त रिकवर होईल. क्षेत्र छोटं असलं तर त्यातला काही पार्ट त्यातून निघल उत्पन्नातून आणि काही पार्ट आपल्या ह्याच्यातून निघल. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण काही गोष्टी ज्या घेतो आहे त्याच्यामध्ये एक येतं नारळ. साधारण नारळ लावताना आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दापोली विद्यापीठामधनं किंवा केरळ किंवा तामिळनाडू यांच्याकडनं जर कधी घेतलं तर T×D किंवा D×T म्हणजे ड्वार्फ इंटू टॉल किंवा टॉल इंटू ड्वार्फ ह्या व्हरायटी, किंवा दापोली विद्यापीठात असलेली प्रताप ही व्हरायटी, ही एक लागवड करायची आहे. त्या शहाळ्यासाठी चांगली, खोबऱ्यासाठी चांगली. साधारण 6 वर्षानंतर याचं उत्पन्न सुरू होतं. त्यानंतर मग येतं दुसरं, जर कधी आपल्याला आता उद्देश असा की जे नॉन पेरिशेबल आहे म्हणजे जे खराब होत नाही. उदाहरणार्थ आंबा, तो मे जूनमध्ये येणार. एक तर वापरा, खा, वाटा किंवा फेका, हे आपल्याला ठेवायचं नाही. आंबा लावायचा आहे. ही जी आहेत, ही जी काही झाडं आहेत ही आपल्यापुरती 2-2 झाडं लावायची. 2 लिंबाची लावली आहे, 2 आंबा लावला, 2 चिकू लावला, त्याच्यानंतर 2 आणखीन कुठली अशी जी आहेत, हे सीताफळ वगैरे वगैरे, हे याची लागवड केली, भरपूर झाली. नंतर मग आता क्षेत्र जर असेल तर त्या क्षेत्रामध्ये असं आहे, आपण जी काही झाडं घेणार आहोत त्या ठिकाणी ती साधारण थोडीशी निचरा होणारी जमीन म्हणजे मुरमाड जमीन. पाण्याची सोय तर पाणी तर गरजेचं आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग, टेम्परेचर जे वाढत आहेत आणि वॉटर टेबल जे चाललं आहे कमी होत, त्यामुळे पाण्याची तर गरज आहेच. मग यामध्ये कसं आहे माहिती आहे का, चिंचीची एक लागवड करायची आहे. एक पेरियाकुलम म्हणून एक तामिळनाडू विद्यापीठाने एक स्पीसी डेव्हलप केली आहे, ती आहे. एक उरिगम म्हणून आहे, सिलेक्शन आहे, हाय यील्ड देणारी, ही पण तामिळनाडू विद्यापीठाची आहे. नंतर आता या तिन्ही मी याच्यामध्ये तुम्हाला नावं टाकून देणार आहे जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये म्हणून. पण ही घेताना मात्र खात्रीशीररित्या, आणि जर कधी असेल तर 2-3 मिळून जर कधी ही तामिळनाडू विद्यापीठातून किंवा त्यांच्या ॲथोराइज नर्सरीतनं घेतली तर ते योग्य राहणार आहे. आणि तिथून घेताना त्याची ती बाकायदा त्याची जी बिलं घेणं हे गरजेचं आहे. आणि तिथून तुम्ही आणणार असाल तर तुम्हाला तालुका कृषी अधिकारी वगैरे, जर कधी क्षेत्र तसं सायझेबल असेल तर त्याला तुम्हाला अनुदानही मिळू शकतं. चिंच, आता चिंच 1 एकर जर कधी लागवड केली तर ती 20 बाय 20 वर म्हणजे साधारण एक 100 झाडं बसतात.
ती 100 झाडं जर कधी बसवली तर तुम्हाला तुमच्या एक 6 वर्षानंतर तुमच्या 2.5-3 एकरचा जो तुम्हाला जो काही खर्च येतो, तर त्याच्यामध्ये तुमचा केअरटेकर आला, लाईट बिल आलं, पाणी बिल आलं, हा खर्च निघू शकतो. चिंच ही नाशवंत नाही. चिंचेला असं आंब्यासारखं ती पाडावर आली म्हणून तो काढा उतरवा असं नाही आहे. त्याला 8-15 दिवस पुढे मागे आपण ती उतरवू शकतो. तर चिंचेची साधारण आपल्याकडे ही 100 झाडं बसतात. म्हणजे हे 1 एकर क्षेत्र आपण ऑक्युपाय केलं आहे. त्यानंतर मोहाची फुलं, आपण सांगतोय की त्या फुलांमुळे आणि दारूमुळे तो बदनाम झाला, तसं नाही आहे. मोहाची फुलं जी आहेत ती शरीराला फार चांगली आहे. म्हणजे न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याच्यात चांगली आहे. त्याचे लाडू, चॉकलेट्स किंवा आणखीन बरेच प्रकार होतात. ती वाळवून ठेवता येतात. ते सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला ती हवी तेव्हा ती वापरता येतात. तर ही मोहाची फुलं. आणि मोहापासून जी टोळंबी येते, म्हणजे त्याचं जे बी येतं त्याला टोळंबी म्हणतात. याच्यापासून तेल निघतं. साधारण एक झाड 7-8-10 वर्षाचं झालं की तुम्हाला 20 किलो तेल मिळतं एका झाडापासून. म्हणजे जी काही टोळंबी त्याच्या 40% त्याच्यात तेल निघतं त्याच्या ह्याच्यामध्ये, आणि उरलेली जी असते ती पेंट म्हणजे ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार होतं. ही मोहाची जर कधी आपण ही 10 ते 12 झाडं जर कधी लावली तर वर्षाला आपल्याला 200 लिटर आपल्याला तेल मिळतं. म्हणजे आपली गरज जी आहे ती भागते. आता जी सोयाबीन, सूर्यफूल वगैरे ह्या ज्या हे आहेत, त्या जेनेटिकली मॉडिफाय केलेल्या आहेत, हे हायब्रिड आहेत या, आणि याच्यावर केमिकल्सचे स्प्रे जास्त होतात. मोहाचं तेल जे आहे त्याच्या ह्याच्यामध्ये ती जी एक मेथड आहे, आता ती एकदा मी एका व्हिडिओमध्ये तेही सांगणार आहे की ते प्युरिफाय कसं करायचं. पण ज्या बऱ्याच पद्धती आदिवासी ह्याच्यामध्ये हे सर्रास खाण्यासाठी वापरलं जाणारं तेल आहे. हे हेल्दी ऑइल धरलं जाईल, कारण ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकलचे स्प्रे झाले नाही की ज्यांचा ते रेसिड्यू त्याच्यात येईल. सोयाबीनवर जितके स्प्रे होता किंवा सूर्यफुलावर किंवा आणखीन भुईमूग वगैरे सगळ्यांना ही तणनाशकमध्ये की त्यातला फक्त जो आहे द्विदल, म्हणजे भुईमुगातलं तण मारायसाठी वेगळं तणनाशक आहे, सोयाबीनमधलं तण, पण शेवटी तणनाशक हे केमिकल आहे आणि याची साईड इफेक्ट फार भयंकर आहेत. त्यामुळे ही झाडं प्राधान्याने लावावीत. त्यानंतर आता ही लागवड झाल्यानंतर याच्यामध्ये मधल्या जागेमध्ये आपल्याला शेवगा लावता येतो. शेवग्याचं एक चांगलं उत्पन्न आहे. साधारण ही झाडाची 5-6 वर्ष त्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला तो खर्च निघण्यासाठी शेवगा आहे, मग आंब्या हळद आहे, त्यानंतर मग हळद आहे, आलं आहे, किंवा अशा ज्या काही हे जे आहे इंटरक्रॉपिंग म्हणून ते एक घेऊ शकतो आपण. अळूची पानं हा एक चांगला पर्याय आहे, कारण ती तुम्हाला पानं काढायची आहेत आणि पानं मार्केटला त्याला आज म्हणजे चांगला दर मिळतोय पानांना. त्यांना नुकसान काही होत नाही, त्यापासून ते कंद वाढत राहतात. त्याला फक्त व्यवस्थित खत पाणी देत गेलं की त्याची वाढ चांगली होते. तो एक पर्याय चांगला आहे. तर नारळ किती लावायचं, हे आता हे जो साधारण आहे आपलं साधारण 3 एकर क्षेत्र आपण धरलेलं आहे. 1 ते 1.5 एकरमध्ये साधारण हे तुमचं चिंच साधारण घेतली आहे. मोहाची साधारण एक 15 ते 20 झाडं असावी आपल्या घरातली. आपल्याला तेलाची गरज किती आहे ती. त्यानंतर मग इंटरक्रॉपिंगमध्ये शेवगात एक साधारण 7-8 महिन्यामध्ये त्याला फ्रुटिंग सुरू होतं. त्यापासूनही चांगला दर मिळतो. शेवग्याची पानं आजकाल वाळवून विकली जात आहेत, पण आपल्याला जास्त त्याच्यामध्ये लेबर ओरिएंटेडमध्ये पडायचं नाही आहे. अळूची पानं एकदाच लावायची आहेत. त्याला बाजूनी कंद फुटत राहतात, ती पानं काढायची आहेत. 2 दिवस उशिरा काढली, 2 दिवस आधी काढली, 4 दिवस उशिरा काढली, तोही एक फरक पडत नाही. नारळ जे आहे, आपल्याला नारळाची जी गरज आहे, शहाळं म्हणा किंवा खोबरं वगैरे जे आहे ती आहेत. मग यामध्ये मग आपल्याला हळद आली, आंबे हळद आली, बऱ्याच गोष्टी, काही औषधी वनस्पती येतात. समजा आता हाचा माझे फार्म हाऊस भाग 3 हा जो आहे, हा मराठवाडा, विदर्भ, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यामध्ये हा येऊ शकतो चांगला. आणि हेच जर कधी विदर्भ, मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे त्या ठिकाणी फेन्सिंगला गुगुळ हा एक पर्याय चांगला आहे. गुगुळाला एक वेगळा सुगंध असल्यामुळे गुगुळाला कुठलेही गुरं तोंड लावत नाहीत आणि गुगुळापासूनही चांगलं उत्पन्न मिळू शकतं. पण गुगुळ हा जो आहे
कोरड्या हवामानात अतिशय म्हणजे गुगळाची शेती जी आहे किंवा प्लांटेशन जे आहे हे राजस्थानात होतं. अफगाणिस्तानातून आपल्याकडे गुगळ आयात केला जातो. काही अशाच प्रदेशामधनं गुगळ आयात केला जातो. मराठवाडा विदर्भामध्ये जर कधी त्यांच्याकडे तसं टेम्परेचर असेल ज्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यांनाही तिथं गुगळ बांधावर आणि तो कटिंगने येतो. एक 10-20, 20-25 झाडं आणलीत, ती वाढली की ती कट करून वाफ्यामध्ये रोपं तयार करायची आणि रोपं तयार झाली की ती जूनमध्ये आपल्याला बांधावरती लागवत जायची. हा एक तसा एक चांगला पर्याय आहे. आणि ह्यामध्ये जर कधी इंटरक्रॉपिंग केलं तर सुरुवातीला आपली मजुरी निघत राहते आणि उत्पन्न चांगलं मिळत राहतं. ज्यावेळेस 6 वर्ष झाल्यानंतर मग चिंच, मोह, नारळ हे आपल्याला हे देणार आहे. आणि मग हौशेपुरती 2 आंब्याची झाडं, 2 चिकूची, 2 लिंबू, 2 मग कढीपत्ता आहे, गवती चहा आहे. मग तुम्हाला जे आहेत मग तुमच्या हौशी ज्या आहेत, मग जास्वंद लावायचा तो लावू शकता घराच्या तेवढ्या परिसरामध्ये. आणि मग काही औषधी वनस्पती आहे, वेकण आहे, वाळा आहे, आता गवती चहा तर आपल्याला गरजेचा आहे, तो कढीपत्ता आहे. अशा बऱ्याच प्रकार जे आहेत किंवा स्वतःसाठी भाजीपाला, ह्या झाडांच्या मधल्या जागेमध्ये भाजीपाला लागवड करता येते. त्यामुळे हा माझा फार्म हाऊस 3 हा जो आहे आतापर्यंत जी झालेली आहेत आपली बरीचशी जी आहेत ती साधारण समुद्रकिनारा किंवा त्या भागामध्ये जी किंवा कोस्टल एरियामध्ये म्हणजे आपला कोकण पट्टा जो आहे त्या पट्ट्यामध्ये लागवड करायसाठी. आता हा स्पेशली जो आहे मराठवाडा विदर्भ त्यासाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये आंतरपीक म्हणून त्यावेळेस ज्याला कमीत कमी खर्च आणि कमीत कमी मजुरी अशी पिकं निवडायची जेणेकरून कमीत कमी तणनाशक आपलं वापरलं जावं, जेणेकरून या तणनाशकापासून भविष्यामध्ये बरेच मोठे मोठे आजार होतात. त्यामुळे सरकारने बऱ्याच गव्हर्नमेंटनी यांना बंदी घातलेली आहे. पण मार्केटला काही उपलब्ध आहे, पण आपणच जरी उपलब्ध असलं तरी आपण तो पर्याय टाळायचा आहे. तर ह्या गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपण त्या पुढच्या भागात घेणार आहोत. धन्यवाद.